कळंब तालुक्यात शिंदेशाहीची दमदार सुरुवात. हाशेगाव शिरशी ग्रामपंचायतीवर अखेर शिवसेना शिंदे गटाचा झेंडा फडकला. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मातीसाठी ज्या ज्या महापुरुषांनी रक्त सांडलं, बलिदान दिलं, सर्वच महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व महाराष्ट्राचे माजी मंत्री माननीय तानाजीराव सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करीत आहोत. तसंच जिल्ह्यातील काही नेते सूरज महाराज साळुंके, सन्माननीय शिवाजी आप्पा कापसे, सभापती कळंब यांच्याही मार्गदर्शनाखाली आम्ही काम करीत आहोत. तेच आपल्या ग्रामपंचायतची सार्वत्रिक पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीमध्ये आमचा एक पॅनल आणि समोरच्या लोकांचा एक विरोधकाचा पॅनल होता. परंतु गावातील एवढं सुज्ञ मतदार आहे की याचा कोल कुणाच्या जोडीमध्ये टाकायचा मतदानारूपी, त्याने अतिशय त्यांचं आभार मानावे तेवढे कमी येतं, त्यांचं स्वागत करावं तेवढं आमच्याकडं कमी आहे. अशा सर्व मतदार बंधू भगिनीचं आम्ही स्वागत बी करतो आणि आभार सभा बी आणि आभार बी व्यक्त करतो. आमच्यावर जो विश्वास टाक आपल्या तर लोकांनी दिला, पण विरोधकाला सुद्धा आम्ही मागण त्याला कागद दिलेला आहे. मग कोणता बी असू का, एवढंच काय, गावामध्ये मागच्या 7-8 महिन्याखाली 71 घरकुलं दिली. त्या घरकुलाकडून कुणाकडून ही पैशाची मागणी केलेली नाही. आम्ही कुणाकडून पैसे घेत नाही. 71 घरकुल फुकट देणारा, लाभार्थ्याचा सत्कार करून, हार घालून आणि प्रमाणपत्र देणारा, पेढ वाटून एकमेव तालुक्यातला पहिला कार्यकर्ता मी असन की एवढं लोकांनी देणारा. दुसरी गोष्ट, बांधकाम कार्ड जी होतं ती फक्त 5-6 घरामध्ये वापर होता मागच्या 10 वर्षापासून. आता माझ्या काळामध्ये 400 ते 450 बांधकाम कार्डाचे मी फॉर्म दिलेले आहेत. इंजिनियर की करते विद्यार्थी त्यांना 60,000 रुपये, 10वी पासून पुढे शिकणाऱ्या विद्यार्थ्याला 20,000 रुपये आणि 10वी ते 8वी पर्यंत त्याला 10,000 रुपये आणि 7वी ते 5वी पर्यंत त्याला 5,000 रुपये, त्याच्या खालच्याला 5,000 रुपये. या रूपातून मी जनतेपर्यंत घराघणीच 1-2 रुपये दोन्ही माध्यमातून पैसे, लेकरांनी तर पैसे मिळाले पाहिजे. दुसरं, भांडी किमान 150 ते 200 लोकांनी आतापर्यंत गावामध्ये भांडी आणली आहेत, ती सुद्धा मिळवून देण्याचं काम ही जनसेवक म्हणून मी राजा म्हणून काम केलं आहे. राजाभाऊ मळगे, राजा मळग्याच्या नावावर, नेतृत्वावर, कामावर बघून तिसऱ्यांदा सरपंच निवडून दिला. परंतु मागा आपल्याला जागा पाठवत झाला. निवडून यायचं आमच्याकडं, आमच्या पॅनल मधून, आणि निवडून आलं की बैमान जनतेला बी आम्हाला बी गद्दार, ही काय तर दुसऱ्याला विरोधकाला. ही परंपरा जी खंडित करायची होती ती फक्त मोडण्यासाठी मी चालू ग्रामपंचायत सदस्य असलेल्या मंगलताई राऊत यांना डबल सरपंचाची उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारीला तुम्ही सगळ्यांनी भरभरून यश दिलं आणि मतदान दिलं. त्याच्याबद्दल मी त्यांचंही स्वागत करतो, तुमचंही स्वागत करतो. मंगलताईलाच उमेदवारी का दिली? दुसऱ्या बाया, दुसऱ्या 4-5 जणी होत्या, परंतु पडत्या काळामध्ये जी जवळ बाजू घेऊन सांभाळू शकतो त्याला खरं आपला म्हणावा आणि त्याची खरी पाठराखण केली. तशी पडत्या काळामध्ये अनेक जणांना बोलता लावू त्यांनी नेमकं तिकडं विरोधकांनी, परंतु ह्यांनी खंबीर बाजू सांभाळली. 5 वर्षे आम्ही राजा माळग्याच्या पाठीशी आणि त्याच्या विचाराशी बांधिलकी राहणार आहोत. म्हणून तेवढा बांधिलकीचं फळ म्हणून मंगलताईला सरपंचपीची बहाल मिळाली, सरपंच पद मिळालं. हिंदी जनतेने दिलेल्या मताशी आणि राजा माळग्याच्या विचाराची आणि कारभाराशी मी कधी बी फार कधी येणार नाही. विरोधकाच्या बोलता मला बळी पडणार, ते स्वतः शपथ घेतात आणि तुम्हाला बोलतात. तुम्ही जी मला निवडून दिलंय याला कधीच तडा जाऊ देणार नाही, ह्याची मी सगळ्याच्या समोर शपथ घेते, अशी की मी
आणि तुमचं काहीही काम असेल तर माझ्या हाताला धरून तुम्ही काम मला मागून घ्या. माझं काम इथं तुम्ही करा. अजून मी भरपूर तुम्हाला साथ देईल. सगळ्याजण तुम्ही मला साथ द्या. हे सगळ्याची नम्र विनंती. जय महाराष्ट्र. जय हिंद. पण घेऊन सांगितलं जनतेच्या दरबारी हनुमान मंदिराच्या की मी जनतेने दिलेल्या मताशी आणि माझ्या पॅनल प्रमुखाच्या विचाराची कधी बैमानी करणार नाही असं खुद त्यांनी स्वतःनं शपथ घेतली. त्याबद्दल मंगलताई तुमचे खूप खूप आभार. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे धडाकेबाज असं मराठवाड्यात नेतृत्व नाही ज्याच्याजवळ गेल्याशिवाय कळत नाही. मी साहेबाकडे गेलो. साहेबांनी माझी दखल घेतली की राजा तू जी निवडून आणलेला नूतन सरपंच आहे त्यांना घेऊन पुण्याला ये. त्यांचा आम्ही तुझा सत्कार करतो. आणि त्यांनी एवढी मला ताकद दिली सांगतो की आता ती इथं म्हणण्यात उपयोग नाही. साहेब थोड्याच दिवसामध्ये मंत्री होणार आहेत. साहेबांनी शब्द दिलाय की दर वर्षाला तुला 5 कोटी रुपये विकास कामाला देतो. काय तुला विकास करायचा ती कर. या 5 कोटीमध्ये जर मी कमी पडलो तुला वर्षाला. आणि साहेबांनी एक शब्द दिलाय की पहिला टप्पा पूर्ण कर. तुझ्या गावामध्ये मंत्री जरी झालो तरी 1 तास तुझ्या गाव. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें